गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. 9:15 वाजले ते आता कॉलेज चालू. आवाज सुद्धा येतो त्यांच्या बोटा लागलं तरी परत पट्टी करायची. इंजेक्शन सुद्धा. कालचा व्लॉग अपलोड करायचा होता पण काय अपलोडच होईना झालं. नेटवर्कच चालू झाले. जाता जाता करायचं. उशीर झालं. जाऊ तसं आबीला फोन करून गेलो तिथं मायनीमध्ये. येतोय का नाही तो. ज्युनियर माझा सेकंड इयरमध्ये येतो. अभिजित जाधव कानकात्रेचा येतो. आणि अजून एक रितेश निंबाळकर, तो एक आहे कातरगटाचं. ते कुठलं तर गाव म्हणला होता, आठवण मला काय. तिकडचा आहे. बोट घालायचा टाइम लागत. चला A few moments later. लेक्चर झालीत. 3 झाले लेक्चर्स. वाजा आले आता किती 2 वाजा आले. प्रॅक्टिकल्स आहेत आता 2:30 वाजता. काल झालं होतं सी शार्पचं पण काय लाईट नव्हती म्हणून झालं नाही. आज आहे परत आमचं बॅचचं. जेवण करायचं आलं स्विमिंगमध्ये. कुठे गेलं. मायनीमध्ये आलो आहे आता. इथं गाडीची भेटायची वाट बघतोय. बाकी सर्व जेवढे होते तेवढे गेले. मलाच गाडी थांबली नाही. काय काय ओळखी होते मला माहीत होतं. ते मायनी जाते तिथं 100 मीटर बाहेर परत माघार येते. ते त्यांना काय हात काय आता बाकीचं कोण थांबलं नाही. वाट बघतोय तर मायनीमध्ये कोण भेटतंय का नाही. गावातलं तर कोण असं दिसलं नाही मला. टॉकी गाडीची वाट बघत थांबलो होतो. तोपर्यंत नावलं झाला. नाहीतर कोणाला तरी भेटले असते. नावलं हात केला. तो चालला होता त्या मार्गे. मी दिसलो म्हणून आलो. आय थिंक मला समजलं. म्हणलं मी त्या मार्गे जाणार होतो. मला वाटलं कोणतरी भेटेल. तोपर्यंत तू दिसला पुढे. मग तुला थांबला आलो होतो आम्ही. मग दोघे जण थोडं बसलो होतो. फोन बघत बसलो होतो. तोपर्यंत टाइम बघितला 8 वाजला. जेवणात टायमिंग झाली. आज दीदीने केलाय डोसा. तिनं आज डोसा केला आणि चटणी केली. मामांनी म्हणजे ढोणी मामा यांनी दिलं होतं नारळ. देवाला फोडलेलं ते चटणी केली आज खायला. त्यासाठी ते डोसा करायला लागलं. नुसती चटणी कशावर खाणार म्हणून. आणि मूवी कालचा अर्धा राहिलाय बघायचा. काल म्हणलं होतं बघायला. अर्धा तास झालं तेवढं बघतो पण झोपायला लागलं. मूवी पण बंद केला आणि झोपलो. जेवण झालं. जेवण झालं आता 9 वाजलं. मी चार्जिंग फुल होण्याची वाट बघतोय पण काय फुल काय होणं झालंय. 77 वर आहे. फुल झालं म्हणजे नंतर आता मूवी बघायची. निम्मीपेक्षा जास्त मूवी राहिला बघायची. ती महावतार नरसिम्हा. चार्जिंग होणं झालं पटापट. तोपर्यंत जरा चेहरा धुतला. झोपायचं. वहिनींचा फोन आला. प्रिशावर रडते मग. भांडण झालं वाटतं. मला आवाज येतोय प्रिशाचा आणि पारसचं. 9 वाजून गेले. त्या ब्लॉगचा एंड करूया. मला काय समजायला झालं नाही की ब्लॉग मोठा झालाय का नाही ते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.